तर मग मित्रांनो अजून एकदा मी लागलोय आपल्या प्रचाराच्या कामाला. तुम्ही म्हणताल प्रचार कशाचा, तर माझ्याच गाण्याचा मी प्रचार अजून करणार आहे. ओके गाणे साला तर चाललोय पोस्टर घेऊन कर्मामध्ये. अजून आपले पोस्टर तयारच होणार आहेत, सो मला सगळीकडे दिसतीलच. तर माझी कळकळीची विनंती मित्रांनो, जेवढं होईल तेवढं आपला व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा, शेअर करा, लाईक करा काय नाही अडचण, लाईक केलं तरी पण करा. चला बघूया आज. आणि हा विशेष म्हणजे माझा जारचा प्लॅन्ट आहे, बघू शकताय. आपला हा व्यवसाय आहे. माझी ओरिजिनल ओळख म्हणजे हॅशटॅग जारवाला. अशा पद्धतीने आपलं काम चालू झालेलं आहे. मित्रांनो ही बघा अंजीर. पाटीलने मोसंबीवर जोर हाणलाय आणि मी अंजीर आता हाणणार आहे. हो ही जास्त करून असं फांदीवर येत असतात, पण ह्याला बुडालाच लकडलंय बघा. आणि पिकल्यावर असले होते आणि नादच खोळा लागतात. ह्याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकलेला, पण म्हणलं एवढं बुंदका अजून भरलेला नव्हता मगाशी. आता बघा कसा भरगच्च भरलाय. काय भरला नव्हता? बुंदका म्हणजे काय म्हणतात, बुड बुंदका म्हणलं मग विचारलं. होय. आणि हे बघा पाटील मस्त असं मोसंबीचा आस्वाद घेताना. बोला की पाटील दोन शब्द काहीतरी. नको कसे लकडलेले आवळे नुसते, सगळे फाट्यावर आवळेत. असं का व्हायला लागली नागिन डान्स. जोडतो ती. बापू काय काय लावलं इथं? हा काय काय लावलं ह्यात? अरे ह्यात लसूण लावला, कांदा लावला, कोथिंबीर लावली, धने लावले, दोडका लावला, भेंडी लावली, गवार लावली. एवढ्याच तुकड्यात? हो. म्हणजे घरच्या घरीच माळ सगळं तयार केलं म्हणा की. अंगावरीला सर इंद्रधनुष्य. मित्रांनो पाटील आज शेतकऱ्यावर एक रॅप करणार आहेत रील साठी. पाटील हो पाटील. अरे काय शेतकऱ्यावर रॅप करतो? शेतकऱ्यासारखं असं काम करावं लागतं, नसतं रॅप करून ना जमतं का? तेवढं आहे. तिथं गडी फवारतात, तिथं लय पाटील काय करणार, बॅरल उचलून. अरे गडी फवारतात, मला खत सोडायचं नाही का? धीरे धीरे बोरांचा पुढा हे औषध सोडायला चालू या खाली. तिथं घे आपलं कॅम्प. हा आलंच. चल चल तिथं उभं राहून पाठ करून घे तुम्ही. नाही थांबा की, एवढे घेऊन दे शूट. बोला की पाटील. फाचाडीचा मुद्दा मग शॉटला धार. ती नाही, आताच थोडं 2 लाईन आहे फक्त. उभ्या जगाचा पोशिंदा पण पिकाला नाही भाव. हमी भाव द्या म्हणून रोज टाहू फोडतोय राव. आळतेवाले चोर आणि सरकार बनतोय साव. गरिबीच्या जखमावर गपचूप घालतोय घाव. ओटा त्याला म्हणतात हाडाचा कलाकार. नुसतं ती कशामध्ये शिव्या पाटील? शिव्या देऊन नाही बार ना, प्रत्येक बार मध्ये शिव्या देते आईला. हा अरे असलं रेपर पाहिजे हो. जी जखम होय पाटील. जखमा काय असल्या रॅपर साठी आपण रॅप मध्ये लाईन टाकली ना. हे बघू शकता मित्रांनो. आपण हे काय मॅग्नेशियम नाही ही शाबू आहे ना? शाबू नाही रे, शाबू टाकायचं. मग काय मॅग्नेशियम. आणि हे तुम्ही काय टाकताय? 13-0-45 नाही 13-40-13 आहे. 13-40-13. तर हे बघू शकता आपाची बाग तिहेरी पद्धतीने लावलेली बाग आहे.
तूप आहे का ही? दही दूध तूप लोणी. दही दूध ताकान लोणी आपा केळीला तूप. त्यामुळेच पहिलो ना किळी किळी करतात. केळीला तूप आहे का सूप आहे? बघू शकता आप्पाची विहीर ही काटोकाट भरलेली. मित्रांनो बघू शकता ही आप्पाची केळी अक्षरशः वाहून असल्यामुळं एवढे मस्त घड सुद्धा असे सोडून द्यावं लागलेत आप्पांना. घड झाडावरच पिकायला लागलेत बघू शकता तुम्ही. बोलायला शब्द नाहीत ते, कारण की त्यांची मेहनत मी माझ्या डोळ्याने बघितलेली. त्यांची फवारणीची मेहनत म्हणा, पैशाचं काय नाही, जी मेहनत घेतली त्याचं काय, त्याचं तरी किमान एक नंबर क्वालिटीचे घड आहेत. काही बघू शकता तुम्ही. काय ही घड हा किती किती क्वालिटी पाहिजे अजून. आणि ही घड अक्षरशः त्यांच्या डोळ्यासमोर एक्सपोर्टला गेला असता, पण आज बघा अशा पद्धतीने झाले. फक्त एवढंच नाही, पूर्ण तसंच आहे तिकडं पलीकडं पण आणि असंच खाली पण सगळा पट्टा तसा सोडलेला आहे. तर चला मित्रांनो तुम्हाला म्हणजे यांचं कसं हे करतात ते दाखवू आपण. अशा पद्धतीने हा आपका वीडियो वायरल हो गया. बघू शकता या अशा पद्धतीने हे सगळं पॅकिंगला तिकडे बॉक्स तयार करतात. पाटील मी काय म्हणतो, ब्लॉग एंड करू का? हा यस. तर धन्यवाद मित्रांनो ब्लॉग बघितल्याबद्दल. आपलं प्रेम असंच ठेवा कुणावर? माझ्यावर.